केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं। दरम्यान त्यांनी भाजप सरकारच्या विकास कामांचा पाढा वाचताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। मिहानचा आज जो काही विकास आहे तो भाजपमुळेच असल्याचं सांगत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे। मला आनंद आहे की आपण मिहानचा प्रकल्प आणला आणि मला तुम्हाला आठवत असेल की मिहान प्रकल्प आणला त्यावेळी याच पश्चिम दक्षिण नागपूरमध्ये जैताळा चौकात बसून या प्रकल्पाचा विरोध करण्याकरता कोण कोण आलं होतं। मुत्तेमवार साहेब होते, नितीन राऊत होते, गुरुदे साहेब होते, शरद पवार साहेब होते। मिहान आने नहीं देंगे, मिहानला विरोध केला, आता नाही बोलत, कारण मिहान प्रकल्पामध्ये माझ्याकडे यादी आहे। आपण भारतातल्या नाही तर जगातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या आणल्या। TCS आणली, 8,000 लोकांना काम मिळालं। SCL आणली, 15,000 लोकांना काम मिळालं। टेक महिंद्रा आणलं, टाटा इन्फोसिस आणलं। आज मिहानमध्ये 88,000 तरुण मुला मुलींना रोजगार देण्याचं काम आपण केलं। आज इंटरनॅशनल एअरपोर्ट देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मंजूर केला। आज आपल्याकडे एअरपोर्ट तयार होतो आहे। तर सिमेंट रस्त्यावर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबतही गडकरींनी निशाणा साधला। मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमचे मुलं जिवंत आहेत तोपर्यंत आणि त्याचे तुमचे नातू जिवंत आहेत तोपर्यंत या रस्त्यावर गड्डा पडणार नाही। या क्वालिटीचे आपण रस्ते बांधले। ज्यांनी बांधले नाही त्यांनी अंबाझरीचं पाणी ज्यावेळी आलं शंकरनगरमध्ये, गांधीनगरमध्ये शिरलं तर त्यांनी आरोप केले की सिमेंटचे रस्ते बांधले म्हणून शहरामध्ये पाणी घुसलं। मला सांगताना आनंद होतो, मग यावर्षी का नाही बरं पाणी घुसलं? आपण अंबाझरी तलावामध्ये सुधारणा केली, पूल मोठा बांधला, नाग नदीवरची अतिक्रमणं काढून टाकली। एवढंच नाही तर ती दुर्भाग्यशाली घटना होती की महालक्ष्मीच्या वेळी, गणपतीच्या वेळी घरामध्ये पाणी घुसलं होतं। लोक संकटात सापडली। त्याची योजना मी स्वतः लक्ष घालून तयार केली। देवेंद्रजींनी महाराष्ट्र सरकारकडनं पैसे दिले। आज अर्ध काम जवळपास पूर्ण झालेलं आहे। या शहरामध्ये सगळ्यात मोठी समस्या ड्रेनेजची होती। मला आठवते या पांडे लेआउटमध्ये इकडे तिकडे मी स्वतःच्या माझ्या आमदार निधीतून 2 वेळा स्वतः पैसे दिले।